हांगा सभा कार्यक्रमांतू उपस्थिती उरून मुकाबिले कार्यक्रमातील आमकां उरगास आसा। तदनंतर हांगा एक कुंभाभिषेक सहस्र कुंभाभिषेक कार्यक्रम घडिल्ले। सहस्र कुंभाभिषेक तेन्ना वैद्यची स्वामीले आमकां 1933 स्वामीन आमकां हांगा पेटोवन दिल्ले की तुमी वचून घेवन ते अभिषेक करता म्हणून। तेन्ना आमी नवीन म्हळ्यार आश्रम घेतल्या मात्र सो तेन्ना स्वामीन आमकां हांगा पेटोवन घेवन सहस्र कुंभाभिषेकाक पेटोवन दिल्ले। तदनंतर आमकां वापस हांगा येवचें दिसलें एक संदर्भ तिथे जालना। आता पीठाधिपती जाल्या नंतर वापस आमी हांगा येतासाची किंतु वास्तव्य घडी नाशिल्लें। प्रिय गुरु बरे स्वामी आसतना वैके वास्तव्य घडी नाशिल्लें। तदनंतर वैकेची वास्तव घडी नाशिल्लें। सो आज मुकाविले संवत्सरांतू आमी हांगा वास्तव्य दिवका म्हणून आमी संकल्प केल्लो आसा आनी हाचे पयले आमी आतांची कमिटीक सांगले की मुकाविले संवत्सराक आमी उपुंदाक मुक्काम दिताचे म्हणून। आमी म्हळ्यार देव कितले आमी केन्नाय सांगते देव चुटू बऱ्याकची म्हणून ते केलो उपंता विषय वाईट असल्यार वैके त्या संदर्भात आमकां वचना की ते कशी जाल्या म्हणून। किंतु मुखार दिवसांतू ते बऱ्याक घडल्या म्हणून सर्व ही आमकां दिसता। आता तुमगेर आता कशें जालें की म्हळ्यार आमी एक्चुअली 1933 आमी सेकंड म्हळ्यार आमी भटकळ वचचे पयले आमगेर विचार कशें नाशिल्ले बेंगळूर मंगळूर आयले, मंगळूर गोंगोळी आयले, गोंगोळी 1933 उपुंद भटकळ म्हणून आशिल्ले। कडेरी आमी लेखले स्वता लेख आमी तेन्ना हांकां विचारिल्लें ना आमी तशी लेखले 1933 लागीं आसा आनी वापस उपुंद दिलो म्हळ्यार तेंचे लोक हांगा येवका हांगाचे लोक थंय येवका कडेरी ते मस्तींतले हे जाता कडेन लोकांक समदीस ना उठताले एक लागीं मुक्काम म्हळ्यार फुडें ना। तेन्ना आमी लेखले एक उपुंद पयले कडेन 1933 कडेन दिवे ना एक 1933 पयले दिवे उपुंद कडेन दिवे म्हणून आमी प्लॅन केल्ले। तशें की आमी 1933 पयले दिवे कडेन उपुंद पळोवया लेखले। आतां पळयले हांगा येवन घेवन आमी हांगा विक्षणरी करतना तेन्ना मुक्काम दिल्लें आशिल्लें बरें जालें। कित्याक की म्हळ्यार आतां तुमगे नूतन कट्टड निर्माण करता आसाची जर आमी पयले आयिल्ले आशिल्ले आसल्यार तुमकां हांगा मस्तींतले अडचण इत्यादी घडता आशिल्ले म्हळ्यार रांदचे कूड बाकी इत्यादी स्वाम्याले वास्तव्याचे मस्तींतले हांगा करचे तांणी आरंभ करता म्हणून लेखले। जर आमी पयले आयिल्ले आसल्यार 1933 हांगा आयिल्ले आसल्यार ते सर्व ही कार्य तुमकां करचें जायनाशिल्लें। किंतु आतां आमी मुखावेल एप्रील मे येता म्हणून सांगूंक फुडें आता ते काम तितले की बेगीन जावन गेलो नवीन वास्तव्यांतू ती स्वाम्याले वास्तूंतू स्वाम्याला वास्तव करतची तुमकां ते करता आसा नवीन वास्तू जाता ते वास्तू निर्माण केल्या नंतर प्रप्रथम पंता येताना प्रप्रथम नवीन कट्टडांतू ती स्वाम्याक राखता जाल्यार देवा पूज करता जाल्यार अवकाश हांगा घडता। सो तेन्ना आमी लेखिल्ले उतरू जाले गोंगोळी जाले 1933 जाले एक उपुंदे पुरतली कसं करचें म्हणून आमच्या मनात दिसता आशिल्लें म्हळ्यार तेन्ना आमकां तशी मनात दिसता आशिल्लें। किंतु आज ह्या विक्षण केल्या नंतर तेन्ना जालेलें बऱ्याक म्हणून आतां कळटा आसा निर्णय घेतले तेन्ना किंतु आज कळटा आसा जावं बऱ्याक म्हणून। आनी आतां आमी विक्षण करून घेवन आयिल्लो आसा भटमामार वैद्यची सहकार आसा कमिटीन वैद्यक निर्धार घेतिल्लो आसा सर्व ही जनाले सहकार्य केले। मुखावेल दिवसांत हांगा बरे एक कट्टड निर्माण करता म्हणून तांणी संकल्प केले आनी तांणी वैद्यची प्लॅन इत्यादी स्वाम्याक दाखोवन घेवन कार्यप्रवृत्त जाता म्हणून तांणी आलोचन केलें आसा। तेही कार्याक लक्ष्मी वेंकटरमण देवाले अनुग्रह प्राप्त जावन ते काम वैद्यची शीघ्र घडतशी देव अनुग्रह करो म्हणून ह्या संदर्भात आमी देवाले प्रार्थना करताची। विशेष जावन आयच्या दिवसाक आमगेलो चंद्रकांत भट्ट चंद्रशेखर भट्ट तो ताण वैद्यची मस्त म्हळ्यार मस्त ताणें हात लावलो आमगेले
एका ताण मूर्त तरी करता ताण कशी आहे की म्हणाली स्वाम खंयचे दिवस येतात त्या दिवस मागे शांती स्वाम्यान दिलं मूर्ताक मागे शांती म्हणाले ताण काही निश्चय पोरगे नाही ना स्वाम खंयचे दिवस येतात त्या दिवस स्वामी स्वामी नायकीन कटे असा नायकीन कटे आटना स्वाम गोंगोली तुला येतात गोंगोली आटना स्वाम भटकल असा भटकल तुला भटकल आटना आणि तो ह्या खंयचे ते सांगतो एक मागेलाय शांतीच्या का स्वाम्यान येऊ का मग नव्हता विनंती केल्या भटकल असताना मी साका बँगलोर असताना मी सांगलाय जाल्ल्यार पळ्यात आम्हाला या आता आम्ही कसं नाही सांगण्याची म्हणून आम्ही सांगलंय कडेरी उठून गेल्या बँगलोर आणि जामई असा जामईकडच्याने 1 लेटर पेटवून घेतलेलाय मावाने कुडकास केलाय म्हणून आगे जामई वैद्याची मस्त गुरुभक्त ह्या विषय सांगता बँगलोर आणतो आम्ही चातुर्मास कालावधीत असताना प्रति एक गुरुवार रात्र स्वामीला घेऊन गेलो तू सामान घेऊन घेऊन येत आशिल म्हणजे तिथले स्वामी भक्त खैखैंची तुलन वचून गेलो की कामात असलेल्या वैकेची गुरुवार दिवस मात्र चूक नाशी येत आशिल ते लोकांचा आमक उडगास ना दिला आक पळे पण गुरुवार म्हणून गेले कळत म्हणजे तिथले कळताने प्रति गुरुवार चातुर्मासाचे प्रति गुरुवार ताने येऊन घेऊन वचका एक जर चुकलेली एक बुधवार येत आशिलो पहिले सांगून म्हाका आयचे दिवसाक जायना ना गुरुवार येवचे जायना जाल्यार शुक्रार तरी येऊन घेऊन तूप घे ना जाल्यार धवस धान्य घे स्वामी कसं नाही खावचे की ना जाल्यार खावच्याक म्हळ्यार कसं नाही तरी रांदप्यान कोण घालचे जातात कसले शिगार की हे तू हाण गेलो ते संदर्भाने स्वाम्याक अर्पण कोण घेऊन वचीत असेल एक प्रवृत्ती आशिल्ले जावं एक ताका बरें मेळा म्हणलें एक आमकां संतोष आसा चंद्रशेखर भटाक आणि त्या न्हयशेचे तो असेल एक इतल्या रीतीनं जाऊन कडे मंगळूर आयल्या वापस विनंती करते कडेर आम्ही निश्चय केलाय की 6 तारीखाक आम्ही हा अवकाश पोत दिव्या कित्याक की आयचे दिवस एक बरे दिवस मार्गशीर्ष कृष्ण पंचमी आणि आमगेलांचो पंचमी म्हळ्यार शुक्ल पंचमी आमगेलांचो कष्टी म्हळ्यार पंचमी का पूर्णा तिथी म्हणून सांगताच आमी आमगेला 4 तिथी आमकां 5 तिथी सांगेल आसा नंदा भद्रा विजया रिक्ता आणि पूर्णा सो आयचे दिवसाक 65 वर्ष पूर्ण जल संदर्भारी पूर्णा तिथी दिवस मनोरथ पूर्ण सगळ्या आयचे दिवसाक घडीत बद्दल आमकां मस्त संतोष आमकां देवालयात आमी प्रार्थना करता आशिल्ले आमगे शांती बद्दल 10 वर्ष कमी जावन म्हणून प्रार्थना करून दिले आयचे दिवसाक 65 वर्षात शांती केल्ले आम्ही देवालयात प्रार्थना करताना वारुणी शांती बद्दल आम्ही प्रार्थना केले ते वारुणी शांती 55 वर्षात करचे सो ताका 10 वर्ष आयुष आणि कशी चढ मेल तशी झाले इनडायरेक्टली किंतु आयचे दिवसाक ताणे महारथी शांती आयचे दिवसाक ताणे संपन्न केल्लो आसा एक मनशाक तेलो लोक लेखतात बट आमगे उठूची कसं नसा जन्माक येताना गर्भांत असतानाची हे विषय उठूची निर्धार जाल्लो उरता अशी नाही की कडेर निर्धार जाल्या म्हणून आयुष कर्मच वित्तंच विद्या निधनमेव च पंचैतानि सृज्यन्ते गर्भस्थसैव देहिनः म्हणून सांगितलं होता एक चरडू आपल्याला अवसरलाय गर्भांत असतानाची त्या चरडाला 5 विषय निश्चय जाल्ले आसा ताका आयुष्य कितले म्हणता आयु कर्माच्या वित्तांच कर्म हो कसं कर्म धंदो ना कसली रीतीची प्रवृत्ती हागे जाता त्या निश्चय जाल्लो आसा ताका आयुष्य निश्चय जाता वित्त म्हळ्यार पैसे कितले कमाई करता कितले जोडी जाता त्या वेळेची निश्चय जाता वित्त आयु कर्मच्या वित्तांच विद्या निधनमेच कसं शिक्षण घेता कितले शिक्षण घेता आणि मरण हे 5 विषय कसं म्हणता पंचैतानि सृज्यन्ते गर्भस्थसैव देहिना गर्भांत असतानाची हे 5 विषय निश्चय जाल्लो आसा तदनंतर निश्चय जावचो न्ही त्या निमित्तानं तागेले आयचे दिवसाक 65 संवत्सर परिपूर्ती जाल्लेले एक उडगासाक एक ताणे महारथी शांती ताणे आयचे दिवसाक सकाळी ताणे शांती विधान इत्यादी केले संध्याकाळीन समयाचेर स्वामीने येऊन आशीर्वाद कर का म्हणून ताणे व्हड इच्छिताने केले हाजे पहिले 50 वर्षाक वेगळे चांगले मालगड स्वामीक ताणे विनंती केले
60 वर्षाक स्वामी उपस्थिती आयले, 61 आम्ही आयले, 70 ऑलरेडी विनंती कोण झाल्या तो म्हणे इतले का ताक एक गुरु मठाबद्दल भावन की स्वामीन एक येऊ का मागेल एक असेल एक म्हणजे मनुष्याला एक जीवन आणतो स्वामीला एक अनुग्रह जाऊ का म्हणले का त्याने परिपाठ दाखवून दिताचा त्याने इशीच्या हंगाही लक्ष्मी व्यंकटरमण देवाक नित्य निरंतर हंगा पूजा विनियोगाधिक करत असेल तसले कुटुंब आईच्या दिवसाक पैकी त्याने भक्तीपूर्वक जाऊन त्याने स्वाम्याक आमंत्रण दिले, विनंती केल्या, तशी भव्य रीतीने त्यानं स्वागत केल्याबद्दल आम्ही या संदर्भात संतोष व्यक्त करताच मुळे तशी सगळं सुपुत्र विनायक हो वैद्यची बेंगलोर चातुर्मास ऐकताना एक कडचन पूज विचारता, एक कडचन जामे विचारता, एक कडचन यजमान विचारता, तो उठू कडचन स्वाम्याने घेऊ का कशी किती बोलता स्वाम्याने घेऊ का कडे आमकाही मुक्काम दिवचक जालना एक पण तो वचून गेलो एकदा सर्व लोकांना हे करून घेण्या म्हणून आम्ही संकल्प केलाय तशी आमगेल्या जप केंद्र वैद्यची उपवन झाला तसा राम मोहन हा म्हणून गेलो आम्ही आमका जप केंद्र आम्ही दिलेलं असा आणि आताची आमका सांगेलप्रमाणे लगी लगी एक 7-8 महिन्यांतू 3 कोटी जप आमका घटल्या म्हणून आमका मस्तीसाठी संतोष असा त्यानेची वापस मुक्कामी दिवसांतू आम्ही एप्रिल मे महिन्यांची कशी संदर्भ पळोवन गेलो आम्ही मुक्काम दिताची त्यांना आम्ही तुमगेल्या हे राम नाम जप अभियानात आम्ही स्वतः उपस्थितीवरून गेलो राम नाम जप करत लवकाची त्यांना किंतु आज ही चंद्रशेखर भट्ट त्यागेले एक विनंती निमित्तानं आम्ही हंगा येऊचक झालाय असले शांती विधानाने करची कसले एक कारण मिळाली कसने तरी एक 60-70 वर्ष झाल्यानंतर एक आमच्याला कसं म्हणतात की मिळाली उतारावे वयस्सू म्हणून आम्ही सांगतात म्हणजे आता 60 वर्ष म्हणजे 50% ऑफ दी लाईफ त्यांना चालेल होता आता कसं नसतं आयुष्य आता ते कमीपणा कमी ह्यासाठी आता उताराचे दिवस म्हणून आम्ही भानगड्याने सांगतात तो त्यांना तेलोपंता त्यांच्या रीतीने आरोग्यांची समस्या येतात रोग बाधा येतात आदिदैविक आदि भौतिक तापत्र येतात अपघातानिक कसं नाही होतात त्या खंचे रीतीने जायनाशी उपशमन जाऊ का म्हणते तरी त्यांना मी ह्या शांती करत शब्दांतच पडे शांती मिळाली शांत करते ह्या खंचे रीतीने आदिदैविक आदि भौतिक इत्यादी खंचेही तापत्रय खंचेही विघ्न जायनाशी होती की तरी शांती करते म्हणजे तांतू लोकांक शांत करून गेलो त्याचे खंचेही क्लेश ना त्याचे खंचेही प्रभाव आमच्या आरोग्याचे शरीराचे कुटुंबाचे मनात खंचे रीती गोंधळ कसं ना मनात तसे गोंधळ शांत जाऊ का आरोग्यात कसं नाही समजत असल्या त्या शांत जाऊ का ना तिला कसं नाही तरी व्यवहारांतू कसं नाही तरी घरा कौटुंबिकांतू कसं नाही असतं त्या शांत जाऊ का तो ह्या उठूची निवारण करत असले खंचे तरी निवारण करत असले त्यांना आम्ही शांती कर म्हणून सांगितलं की तू खंचे बरे कर्म करताना असेल त्यांना आम्ही हवन करतात रामाला अनुग्रह जाऊ का त्यांना रामाल बद्दल हवन केलं कृष्णाला अनुग्रह जाऊ का कृष्णाल बद्दल अनुग्रह केले हवन केले सो कसं नाही तरी अरिष्ट निवारण जाऊ का दिले त्यांना मी शांती करतात त्यांनाही पळया मार्कांडेय शांती म्हणताले ना दिलेली राहू बृहस्पती संधी शांती म्हणताची सो ह्यावटू किती किंवा ह्यावटू अरिष्ट निवारण जाऊ किती शांती करतात तशीची मुकाबिले दिवसांतो आरोग्यात खंचे रीती समस्या यानाशी हे शांती विधान आमच्या मालकड्यान सांगून दिलं होता ते कशी उपयोग जाता म्हणते तरी आमगेलांतू त्यांनी श्लोक सांगतात की यथाशस्त्र प्रहाराणाम शांतीं भवति वारणम तथा दैवोपघातानाम आणि यथाशस्त्र प्रहाराणाम कवचम भवति वारकम तथा दैवोपघातानाम शांतिर्भवति वारणम म्हणून सांगितलं आम्ही त्यांनाही सांगतात की एक योद्धा एक क्षत्रिय तो युद्ध केला तो खाली अंगार होत ना तो कशी होता अंगार एक कवच आणि तो घाल घेत होत होतो खाली अंगार बसलाय ना तो किती कवच घाल घेत की मिळाली यत्राच शत्रू पक्ष तो बाण सोडता ना कसं नाही ते एक आयुध प्रहार करता ते डायरेक्ट अंगाला मिळाली
कसं नाही तरी तातं दुःख जाता किंतु तान कवचनी खाल्ले तान बाण सोडले कवचनी घालून म्हळ्यार तें ताका तागेल्या आरोग्याक नाजाल्यार तागेल्या शरिराक तागेल्या प्राणाक खंयचे रितीन वैद्याची हानी जायनाशीची रक्षण करचे खंयचे हेची कवच ते कवच धारण केले निमित्तान ताका कसलेंय करचें जायना त्यातून पळया कर्णाले महाभारत युद्धांतू कर्णाले बी एक कवच आशिल्लें तागेलें बी एक कवच आशिल्लें ते कृष्णाक वैके करत आशिल्लें जर हे कवच ना कर्ण कुंडल हे जर प्रत्यक्ष जालें नाजाल्यार हे जर त्या संदर्भारी ताण उपयोग केलो म्हळ्यार कर्णाक पराजय करचेक जायना कर्णाक पराजय करचेक जायना कित्याक म्हळ्यार ते कर्ण कुंडल आनी ते कवच आसलेली ताका पराजय करचेक जायना सो त्या निमित्तान कृष्णान एक उपाय करून गेलो एक गरीब ब्राह्मणाक तागेले की तो सूर्याक अर्घ्य दितान ताका पेटोवन गेलो तागेले की कवचाची दान जावन गेलो विचारून घेतले आनी कर्णान वेकेची दान दिली अर्थात ते कवच केन्ना भायर गेले कर्णा कडच्यान केन्ना ते कवच भायर गेले तर नंतर ताणें मरण दिलें अर्थात कशी एक योद्धाक ते कवच कशी रक्षण करता तशी ती दैवी संकट आमकां वतना केन्ना येता कशी येता खंय येता कोणाक येता कसलेंय सांगून घे काय येना तशी आसतना हाचे कडच्यान रक्षण जावपाक कसं करे कवच घालत जायना आतां कवच घालत जायना त्या युद्धा मात्र कवच घालतात किंतु शारीरिक आदिदैविक आदिभौतिक इत्यादीक तापत्र्यातून रक्षण जावपाक जाल्यार कवच म्हळ्यार त्याची शांती एक पंत ताणें शांती केलें म्हळ्यार ताका त्याची कवच खंयचे रितीन अपघात की खंयचे रितीन जायनाशी रक्षण करताची म्हणून सांगिल्लें आसा त्या एक शास्त्राचेर विश्वास दवरून वैदिक कुटुंबांतूच आई निमित्तान ताणें त्या रितीन परिपालन करून गेलो आयच्या दिवसाक महारथी शांती ताणें घडयले संध्याकाळी समयाचेर स्वामी कडच्यान आशीर्वाद घेवपा म्हणून ताणें संकल्प केले त्या पैकीची ताका प्राप्त जाले हे सभेन तूं आमी लक्ष्मी वेंकटरमणा लेगीत रामदेव वीर विठ्ठला लेगीत तशी आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामीले थंय गुरुदास कोरून चंद्रशेखर भट्ट तांगे दंपतीक उत्तम आरोग्य मेळका भविष्यात जीवनांत मुकाबिला आयुर आणि आरोग्य आनीकची अभिवृद्धी जावका तांणी लेखीत जाल्ल्या इष्टार्थ सर्वही परिपूर्ण जावका तशीची तांगेले चौडुवांकय तशी नातरांक वैद्यची देवान संपूर्ण अनुग्रह प्राप्त जावका म्हणून ह्या संदर्भात आमी तांकां आशीर्वाद करताची तशी तांगेलें आमंत्रण स्विकारून अनेक लोक हांगा येयले आसाची तांकां सर्व लोकांना करता उद्योग व्यवसायांतू तांगेल्या घरांतू तशी तांणी करता आसलेल्या उद्योग व्यवहारांतू आमगेल्या उपकुंद गांवांतू तशीच वेंकटरमणा देवालय प्राकारांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरता अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेलो आशीर्वाद परभाषणात आमी मंगल करीताची तशीच सर्व लोकांक एक सूचना सर्वही जनांक फलमंत्राक्षता आमी दिवनूची आमी मुकाबिले प्रयाण करताची किंतु येताना थोडे तुमी शिस्तान आयल्यार आमकां अनुकूल जाता म्हळ्यार एक सूचना सर्व लोक परिपालन करता म्हणून आमी अपेक्षा दवरला आसा.